ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये पुन्हा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूयात। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दौंड तालुक्यामधील सहजपूर गावच्या उमेश म्हेत्रे या तरुणाने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। दौंड तालुक्यामधील सहजपूर गावच्या उमेश म्हेत्रे यांना उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती मिळते। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज आणि 15,000 रुपयांचे डिपॉझिट जमा केले। त्यांनी भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सहजपूर गावातील शेतकऱ्याचा मुलगा आहे। तरी मी काल राज्यसभेत उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे व मी पुणे जिल्ह्यात गोरगरिबांना मी वैद्यकीय निधी असेल, महसूलची कामं असतील, कुणाचं पोलीस स्टेशनला काय मदत असेल, पुढे रस्त्यावर खड्डे पडलेले असतील किंवा वैद्यकीयचे कुणाला सेवा लागत असेल तर मी दिल्ली, मुंबई या ठिकाणी पळून मी लोकांना मदत करतो। तरी खासदारांनी या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मला मतदान करावं असं मी सर्वांना विनंतीपूर्वक आग्रह करतो।